नमस्कार मंडळी. तर योगूज किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत रेसिपी गुळाचा शिरा. चला तर मग. तर मंडळी, अशा रीतीनं गुळाच्या शिऱ्याचे साहित्य आपण घेत आहोत. इतक्या उशिरा शिरा केल्यामुळे आमची माफी, कारण की हा योगूज किचन वरचा पहिलाच गोड पदार्थ आहे. शेवट गोड व्हावा असं सगळे म्हणतात, पण मी सुरुवात गोड करतोय. तर अशा रीतीनं मंडळी, हे पहा, इथे हा काजू, लाजू नका माजू नका, काजू खा. त्याच्यानंतर इथं एक बाउल भरून तूप घेतलेला आहे आणि हे 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आणि हे पहा, ये बाप रे, मोठी वाटी हा किसून घेतलेला गूळ. आणि हे वायफळ जायफळ म्हणजे जायफळ हो. आणि ह्याच्यानंतर हे दूध 1 वाटी, मीठ चवीनुसार आणि 1 ग्लास पाणी. तर हे असं आपलं साहित्य आहे मित्रांनो. तर आता उशिरा का होईना शिरा आपण करूया. चला तर. आणि अशा रीतीने हा बारीक रवा आणि हा तवा, जवा तवा तो ह्याच्यामध्ये असा छान पसरून घ्यायचा, टाकायचा कढईमध्ये आणि तो तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा, परतून घ्यायचा. परतून तुम्ही विचारणार नाही तर परतून कसा परतून घ्यायचा. हे पहा, अशा रीतीनं हा रवा आहे तो पहा कसा छान पैकी तांबूस भाजून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मित्रांनो हे जे आपण 1 वाटी तूप घेतलेलं आहे तर यात मिक्स करायचे आहे मित्रांनो. हे पहा, ओ माय गॉड, दिस इज व्हेरी गुड. आणि आता हे परतून घ्यायचंय मित्रांनो. आता याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये आपण जो किसून घेतलेला मोठ्या वाटीमध्ये जो गूळ आहे तो गूळ ह्यात टाकायचा आहे मित्रांनो. हे पहा, ओ माय गॉड, सी धिस. आणि आता हे पहा मित्रांनो, आता हा गूळ आपण ह्याच्यामध्ये एकजीव करतो आहे. आता तो हळूहळू विरघळू लागलेला आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण जे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे ते मिक्स करूयात मित्रांनो. ओ माय गॉड, सी धिस. हा जो काही थैथयाट चालू आहे मित्रांनो, ओ माय गॉड, सी धिस. त्याच्यानंतर दूध मिक्स करतो आहे मित्रांनो याच्यामध्ये. व्हेरी गुड. हे पहा, दूध हळूहळू याच्यामध्ये ढवळायचे आहे मित्रांनो. ओ माय गॉड, सी धिस. वा 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 वा. आता मित्रांनो ह्याच्यामध्ये मीठ मिक्स करायचे आहे चवीनुसार. हे पहा मित्रांनो, वा 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 वा. एवढंच पुरतं बरं का मीठ, कारण गोड पदार्थ असल्यामुळे मिठाची जास्त आवश्यकता पडत नाही. आणि ह्याच्यानंतर आता मित्रांनो, कारण की तूप आणि गूळ याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊ लागल्यामुळे आपण ह्याच्यामध्ये आता काजू टाकून घेणार आहोत मित्रांनो. लाजू नका काजू खायला. हो, सगळे पदार्थ कसे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत एकजीव होतात मित्रांनो. माणूसच लय बाणगुळ असतोय, तो होत नसतो एकजीव. ओ माय गॉड, सी धिस. मस्त पैकी तुपाचा तवंग आलेला आहे मित्रांनो. खतरनाक काम होणार आहे. तुपात रवा आहे का रव्यात तुप आहे कळत नाही मित्रांनो. तर मंडळी, हळूहळू आता पहा हा शिरा घट्ट होऊ लागलेला आहे, तुलतुलायला लागलेला आहे. हे पहा मस्त पैकी. ओ माय गॉड, ये देखो, ये है जलवा, सूजी का हलवा. वा 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 मित्रांनो. हे पहा, मध्ये मध्ये काजू पण डोकावतायत. क्या बात आहे. कुठल्याही चांगल्या प्रसंगी मित्रांनो, कुठल्याही शुभ प्रसंगी किंवा स्वीट डिश म्हणून जेवणामध्ये याचा तुम्ही समावेश करू शकता.
तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आता शिरा पूर्णपणे बनत आलेला आहे. व्हेरी गुड. अस्सल तुपाचा शिरा मित्रांनो. आणि आता याच्यानंतर हा शिरा पूर्णत्वाला जात असताना मित्रांनो गॅस पूर्णपणे बारीक करून घ्यायचा आणि ह्याच्यावरती आपलं नेहमीप्रमाणे हे वायफळ जायफळ आहे ते थोडंसं चवीपुरतं, सुगंधापुरतं, चवीपुरतं सर्वत्र आपण छानपैकी असे पसरवून घ्यायचंय. अर्ध जायफळ पुरेसं आहे मित्रांनो, जास्त टाकण्याची आवश्यकता नाही. हे पहा किती सुगंध मस्त दरवळ सुटलेला आहे जायफळाचा मित्रांनो. हा जायफळ मस्तपैकी असं छानपैकी हे एकजीव करून घ्यायचंय मित्रांनो. व्हेरी गुड. शाबाश. वा मेरे शिरा. हो. आणि मंडळी तर आता आपला शिवा नाही शिरा शिरा आपला उशिरा का होईना शिजत आलेला आहे. त्यामुळे मंद आचेवरती या शिऱ्याला आपण मस्तपैकी शिजत ठेवूया. तर मित्रांनो वाटीतून हा शिरा ताटात यायला पाहिजे. ओ चटका बसला मला. ओ भाऊ अरे ये की रे बाहेर. मी ना सांगायचो लय गरम आहे. तर मित्रांनो अशा रीतीने आपला शिरा तयार झालेला आहे. स्वामींना आपण सर्वप्रथम नैवेद्य दाखवूया आणि मग तो आपल्या जेवणात प्राशन करूया. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. स्वामी योगुच किचनचा पहिला गोड पदार्थ गोड मानून घ्या स्वामी. वा 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 मित्रांनो अशा रीतीने तुम्ही पाहू शकता अतिशय छान जमून आलेला शिरा, अतिशय उत्तम चव आणि गुळाचा असल्यामुळे डायबिटीज झालेल्या लोकांना सुद्धा खाता येऊ शकतो बरं. अशा रीतीने मित्रांनो हा गुळाचा शिरा नक्की खा. खात रहा, सुखात रहा, पाहत रहा योगूच किचन. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका आणि आम्हाला कळवा तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील. खात रहा, सुखात रहा योगीच किचन.